नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बुलेटिनमध्ये 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। शिंदेंच्या घराण्यात उमेदवारी देऊन चूक केली, गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। पहिल्यांदा चूक झाली, मात्र आता गद्दारांना उमेदवारी देणार नाही, निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी देणार, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोललेलं बरं, आम्ही आमच्या घराण्यावर बोलला तर आम्ही देखील बोलू, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महत्त्वाची, गद्दारांच्या घराणेशाहीवर मुळापासून घाव घालायचा आहे, उद्धव ठाकरेंची शिंदे पितापुत्रांवर जोरदार टीका। उद्धव ठाकरे स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाहीत, तर ठाकरे स्वतःचा पक्ष खासगी कंपनी समजतात, सहकाऱ्यांना घरगडी समजतात, म्हणून त्यांची ही अवस्था। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवरही टीका। कल्याण डोंबिवली मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही, कल्याणमध्ये संजय राऊतांचा शिवसेना शिंदे गटाला टोला, शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा यांचा जन्मही झाला नसेल, राऊतांची टीका। 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार, त्यासाठी राष्ट्रपती मुर्मूंनाही निमंत्रण देणार, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती, तर अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करा, ठाकरेंची मागणी। उद्धव ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात दौरा, कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या विविध शाखांना भेटी। विक्रोळीत उद्धव ठाकरे आणि शिंदेंचा ताफा आजूबाजूला, शिंदेंचा ताफा ठाकरेंच्या बाजूने वेगाने पुढे निघाला। कल्याण लोकसभेत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, इलाका तुम्हारा धमाका हमारा अशा आशयाचे बॅनर, आज उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत, हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती, देर आहे दुरुस्त आहे, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील प्रसिद्ध कोपिनेश्वर मंदिर परिसरात केली साफसफाई, पंतप्रधान मोदींनी नाशकातील काळाराम मंदिर परिसरात याआधी काल साफसफाई केली होती। मिंधे दिल्लीत रोज धुळी भांडी करतात, आज मंदिरात साफसफाईची नाटकं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। माझ्या दाढीत अनेक लोकांची नाडी, रामदास फुटाणे यांच्या कवितेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता, मोदींच्या आवाहनानंतर अनेकांकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम। अयोध्येत 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होत आहे, कुणालाही त्रास न देता 22 जानेवारीला उत्सव साजरा करा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना हे आवाहन। बीडमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा, छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार, मेळाव्यातील भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष। बीडमधील ओबीसी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांची नोटीस, मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना पोलिसांनी घेतलंय ताब्यात। ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शहरभर ओबीसी नेत्यांचे बॅनर, तर ओबीसी नेत्यांच्या बॅनरच्या बाजूलाच जरांगेंचे देखील बॅनर। आरक्षणाबाबत ज्यांचा अभ्यास नाही असे नवीन नेते निर्माण झालेत, त्यांना आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम वाटतोय, असे नेते रान पेटवण्याचं काम करतात, भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका। दिल्लीत मराठा महासंघ, जाट महासभा आणि गुजर मराठा संघटनांची आज ऐतिहासिक बैठक, आरक्षण आणि शेतकरी प्रश्नावर बैठकीत चर्चा होणार। मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यास सुरुवात, आयोगाकडून वर्तमानपत्रात जाहीर सूचना, काही सूचना असल्यास 19 तारखेपर्यंत आयोगाकडे पाठवाव्यात, आयोगाचं हे आवाहन। नाशिक जिल्हा बँकेची समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना नोटीस, थकीत कर्जाप्रकरणी जिल्हा बँक प्रशासनानं बजावली नोटीस, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचा थकबाकीदारांकडे मोर्चा। शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं शंकराचार्यांना आव्हान, राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून राणेंनी शंकराचार्यांवर केली टीका। रुग्णवाहिका देण्यासाठी 8,000 कोटींचं कंत्राट, प्रत्यक्षात कंत्राटाची किंमत 4,000 कोटीच, घोटाळ्यात मंत्र्यांची भागीदारी असून नातेवाईकांना कंत्राट दिलंय, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घोटाळ्याचा आरोप। आमदार अपात्रता प्रकरणानंतर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत एकत्र, रत्नागिरीत महसूल क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं थेट ही भेट झालेली आहे, दोघांकडून मिश्किल टोलेबाजी करण्यात आली।
काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची चर्चा. दक्षिण मुंबई मतदारसंघातून देवरा निवडणूक लढवण्यास इच्छुक. मिलिंद देवरांची साथ मिळाली तर शिवसेना भक्कम होईल. देवरांच्या मनात इच्छा असेल तर त्यांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारावं. देवरांच्या शिवसेना प्रवेशावरील चर्चेवर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी देवरांबाबत अफवा. विजय वडेट्टीवारांचा आरोप. तर दक्षिण मुंबईच्या जागेबाबत अद्याप निर्णय नाही, वडेट्टीवारांची माहिती. महाविकास आघाडीत काही लोकसभा मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते. विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. भंडारा गोंदिया लोकसभेची जागा शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत. प्रफुल्ल पटेल अजितदादांसोबत. भंडारा गोंदियात पवार गटाची फारशी ताकद नाही. शरद पवार गट दुसरी जागा मागणार, सूत्रांची माहिती. सातारा माढा लोकसभेच्या मतदारसंघात महायुतीची जोरदार तयारी. साताऱ्यात शंभूराज देसाई, उदयनराजे भोसलेंसह महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. रणजितसिंह निंबाळकर, शिवेंद्रसिंह भोसले हे देखील बैठकीला हजर. मनसेकडील सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार. गाव स्वच्छ ठेवण्याचं राज ठाकरेंचं सरपंचांना आवाहन. मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार, तशी तयारी सुरू. स्वबळावर आधी देखील निवडणुका लढल्यात, आताही लढणार. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा फक्त मीडियातच. नितीन सरदेसाई यांचं हे वक्तव्य आहे. तर मनसे किती जागा लढवणार हे राज ठाकरे ठरवतील, सरदेसाईंची माहिती. मनसे नेते साईनाथ बाबर पुणे लोकसभेसाठी इच्छुक. राज ठाकरेंशी चर्चा करणार, बाबर यांची माहिती. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दी. तर अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. बारामतीच्या सोबतीला आणखी 2 नव्या अत्याधुनिक फायर ब्रिगेड. अजित पवारांकडून वाहनांची पाहणी. अमरावतीमध्ये होणाऱ्या वंचितच्या गौरव महासभेचा टीझर जारी. 20 जानेवारीला वंचितची गौरव महासभा. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पहिली शाखा स्थापन. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमानं काम करा, जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचं आवाहन. नागपुरात विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदारांच्या वाहनासह 13 गाड्या जप्त. जप्त केलेल्या गाड्या न्यायालयाकडून सोडवण्याच्या पोलिसांच्या सूचना. कोल्हापूरच्या कणेरी मठ परिसरातील कानडी बोर्डवरून ठाकरे गट आणि मनसे आक्रमक. ठाकरे गटाच्या संजय पवार आणि मनसेच्या राजू जाधवांनी कानडी बोर्ड जाळले. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतलाय अखेरचा श्वास. अकोला शहरात शिवशाही बस बंद पडल्यानं प्रवाशांचा बसला दे धक्का. जिल्ह्यातील बसेसची अवस्था खराब झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. अयोध्येत 14 लाख दिव्यांपासून साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिकृती. साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर प्रतिकृती साकारली. सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील नंदीध्वजाचं सुशीलकुमार शिंदेंनी घेतलं दर्शन. सोलापुरात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा उत्साह. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्रीराम भक्तांकडून भव्य कलश यात्रेचं आयोजन. मोठ्या संख्येनं महिला कलश यात्रेत सहभागी. नांदेडमध्ये श्रीराम भक्तांची कलश यात्रा. राम लोकोत्सव समितीकडून भाविकांना अक्षता वाटप. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. वाशिमच्या भूर गावात अक्षता कलश यात्रेचं आयोजन. गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी. परभणीच्या गंगाखेड पंचायत समितीच्या इमारतीचा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय. इमारतीसाठी 25 कोटींचा निधी मंजूर. गोंदियात जिल्हा कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 225 स्टॉल्सवर मिळणार विविध माहिती. नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत कुस्त्यांचा थरार. राज्यभरातून कुस्तीपटूंचा सहभाग. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबा यात्रेचा उत्साह. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. सोलापुरात सिद्धेश्वर यात्रेदरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. ग्रामदेवता सिद्धरामेश्वरमच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांकडून पालखीवर पुष्पवृष्टी. आमदार नितेश राणेंकडून कणकवलीत घरोघरी जाऊन राम मंदिराचं अक्षदा निमंत्रण. छायाचित्र आणि माहिती पत्रकाचं देखील वाटप. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगदास स्वामींच्या यात्रेत आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी.
कोल्हापुरातील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नळाला काळं पाणी येत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। रत्नागिरी MIDCतून आज नाचणे ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा होणार नाही, अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे निर्णय। दुहेरी हत्याकांडानं मालाडमधील बांगुरनगर हादरलं, मालमत्तेच्या वादातून पत्नीची हत्या, आजारी भावावर देखील जीवघेणा हल्ला। जळगावमध्ये चोरीला गेलेल्या 31 दुचाकी पोलिसांकडून जप्त, दुचाकी चोरीतील 5 आरोपींना पोलिसांकडून अटक। गोंदियात जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन, 5 दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी पर्वणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बनावट नंबर प्लेटची 4 चाकी वाहनं जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 16 लाखांची फसवणूक करणारा गजाआड, मुंबई येथील मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक। नागपूरच्या मिहानमध्ये देश विदेशातील आता विमानांची देखरेख आणि दुरुस्ती, MRO अंतर्गत देखरेख दुरुस्तीची कामं होणार। चंद्रपुरात ब्राऊन शुगरसह दोघांना अटक, आरोपींकडून 17,000चा मुद्देमाल जप्त। पुण्याच्या वेल्हा पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांसाठी गेल्या 37 दिवसांपासून आंदोलन सुरू। बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या 5,000 अंगणवाडी सेविकांना नोटीस, गेल्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू। जळगाव जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा केळी पिकांना फटका, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। नांदेडच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल, यंदा दुपटीनं मिरचीची लागवड। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याज माफी, अवकाळी पाऊस गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांनी व्याज माफी।